शेअर बाजारात भूकंप होण्यासाठी एखादं युद्ध किंवा मोठी जागतिक मंदी लागते असं आपल्याला वाटतं, पण इथे काहीसं वेगळं घडलंय. भारताच्या सर्वात मोठ्या बँकेचा अध्यक्ष नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा देतो आणि त्या बँकेचे शेअर्स कोसळतात आणि 1,00,000 कोटी रुपयांचा भूकंप समोर उभा राहतो. मी बोलते HDFC बँकेबद्दल. एका दिवसात 9% घसरण, गुंतवणूकदारांचे 1,03,000 कोटींचं नुकसान आणि बँकेच्या अंतर्गत चाललेल्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश. ही केवळ एका शेअरची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे विश्वासाच्या तळ्याची. HDFC बँकेचे अतनू चक्रवर्तींनी नेमका राजीनामा का दिला? क्रेडिट सुइसच्या बॉन्ड्सचा आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा काय संबंध आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. गुरुवारचा तो दिवस भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात HDFC बँकेसाठी ब्लॅक थर्सडे ठरला. बाजार उघडताच बँकेचा शेअर 770 रुपयांवर धाडकन कोसळला. अवघ्या काही मिनिटात 10% जवळ जाणारी ही घसरण पाहून गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. बुधवारी ज्या बँकेचे मार्केट कॅप 12.97 लाख कोटी होते, ते गुरुवारी थेट 11.94 लाख कोटींवर आले. म्हणजे एका दिवसात 1,03,000 कोटी रुपये गायब झाले. हे नुकसान किती मोठं आहे? तर अनेक मध्यम आकाराच्या कंपन्यांचं एकूण मूल्यही इतकं नसतं. ही घसरण केवळ आकड्यांची नव्हती, तर ती एका भीतीची होती. 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर शेअर पोहोचल्यामुळे 35 लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार, ज्यांचा बँकेत 12% अधिक हिस्सा आहे, ते चिंतेत पडले. विदेशी गुंतवणूकदार, ज्यांचा 47% हिस्सा आहे, त्यांनी आपली विक्री सुरू केली. पण या सर्वांमागे ठिणगी होती ती एका राजीनाम्यामुळे. अतनू चक्रवर्ती, जे बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष होते, त्यांनी दिलेला राजीनामा हा केवळ वैयक्तिक कारणांसाठी नव्हता. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नैतिक मतभेद आणि बँकेतील कार्यपद्धती यावर बोट ठेवलं. जेव्हा एखादा IAS अधिकारी आणि बँकेचा अध्यक्ष म्हणतो की गेल्या 2 वर्षांत बँकेत घडलेल्या प्रथा माझ्या मूल्यांशी सुसंगत नव्हत्या, तेव्हा समजून जा की प्रकरण खूप खोल आहे. बँकेने सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी कबूल करावं लागलं की हा निर्णय 17 मार्चलाच झाला होता. RBIने तातडीने KK मिस्त्री यांची नियुक्ती केली असली तरी चक्रवर्ती यांनी उपस्थित केलेले प्रश्न हवेत विरले नाहीत. त्यांनी असा इशारा दिला की बँकेत काहीतरी असं घडतंय जे नियमांच्या पलीकडे जाऊन केवळ फायद्यासाठी केलं जातंय. या वादाचं सर्वात मोठं कारण समोर आलं ते म्हणजे मिस सेलिंग किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली विक्री. बँकेने आपल्या रिटेल बँकिंगचे ग्रुप हेड संपत कुमार आणि पायल मंधायन यांना थेट कामावरून काढून टाकलं. का? कारण त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी क्रेडिट सुइस बँकेचे उच्च जोखमीचे 81 बॉन्ड्स गुंतवणूकदारांच्या माथी मारले. जेव्हा क्रेडिट सुइस बँक बुडाली तेव्हा हे बॉन्ड्स झिरो झाले. अनेक श्रीमंत अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये यात बुडाले. हे बॉन्ड्स विकताना त्यांना पूर्ण जोखीम सांगितली गेली नव्हती असा आरोप आहे. हा प्रकार संपत कुमार यांच्या देखरेखीखाली घडला, तर पायल मंथायन यांनी यात सक्रिय सहभाग घेतला असा प्राथमिक निष्कर्ष निघाल्यामुळे बँकेला ही कठोर कारवाई करावी लागली. स्वतःच्या फायद्यासाठी आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी ग्राहकांचा विश्वासघात केल्याचा हा गंभीर आरोप आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने तातडीने कॉन्फरन्स कॉल घेतला. त्यांनी सांगितलं की बँकेत सर्व काही आलबेल आहे, हे केवळ वैयक्तिक मतभेद आहेत. पण प्रश्न हा उरतो की जर सर्व काही ठीक होतं तर अध्यक्षांना नैतिकतेची आठवण का झाली? आणि जर हे केवळ वैयक्तिक होतं तर 2 मोठ्या अधिकाऱ्यांना एका रात्रीत का काढलं गेलं? बँकिंग क्षेत्रात गव्हर्नन्स किंवा प्रशासन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. HDFC बँक ही नेहमी शिस्तीसाठी ओळखली जाते, पण या घटनेने त्या प्रतिमेला तडा दिलाय. RBI यावर बारकाईने लक्ष ठेवू नये, पण तुर्तास तरी बँकेला आपल्या कार्यपद्धतीत मोठे बदल करावे लागणार आहेत. आता पुढे काय? KK मिस्त्री यांच्या अनुभवाचा बँकेला फायदा होईल का, हे येणारा काळच ठरवेल. पण गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा धडा आहे. कितीही मोठी बँक असली तरी अंतर्गत राजकारण आणि नैतिक मूल्य जर ढासळली तर त्याचा परिणाम थेट तुमच्या पोर्टफोलिओवर होतो. बँकिंग क्षेत्रात टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी होणारी चुकीची विक्री ही एक वाळवी आहे, जी आता HDFC सारख्या मोठ्या झाडाला लागली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. जर तुम्ही HDFC बँकेचे शेअर होल्डर असाल तर तुम्हाला आता बँकेच्या तिमाही निकालांवर आणि व्यवस्थापनाच्या पुढील निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल.
हा 1,00,000 कोटींचा धक्का केवळ आर्थिक नसून तो HDFC बँकेच्या भविष्यातील वाटचालींसाठी एक मोठी वेकअप कॉल आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी ग्राहकांची फसवणूक करणं योग्य आहे का? आणि अतनू चक्रवर्तींच्या राजीनाम्यानंतर HDFC बँक पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.